श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. तुमचा दिवस खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावो. 25 जुलैला म्हणजेच शनिवारी एकादशी आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आता हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचा असा मानला जातो. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत भगवान श्रीहरी विष्णू हे योगनीत असतात आणि या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे देखील म्हटले जाते. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असतात, म्हणून सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर आपल्याला वर्षभरातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होतं. या आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरण अगदी सकारात्मकता असते, आनंदाचे असते आणि सगळीकडे संपूर्ण सकारात्मकता ऊर्जा असते. महाराष्ट्रात विठ्ठल नामाचा जयघोष सुरू असतो. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय आणि सेवा खूप जास्त प्रभावी असतात. तर असाच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आषाढी एकादशीला तुम्ही एक वेळ उपास नाही केला तरी चालेल, परंतु ही सेवा जरूर करा. एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्याने सर्व कामात तुम्हाला यश मिळणार आहे, अडचणीतून मार्ग मिळणार आहे, कर्जमुक्ती होऊन घरातील कामामध्ये लक्ष लागणार आहे, पिढ्यानपिढ्याचे दरिद्र नष्ट होणार आहे, लक्ष्मी कृपेने आपल्या घरातील आर्थिक प्रॉब्लेम दूर होणार आहे, घराला जर नजरबाधा असेल तर ती देखील नष्ट होणार आहे, मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता हा व्हिडिओ खूप छान आहे आणि हा उपाय अत्यंत प्रभावी आहे, त्यामुळे हा उपाय नक्की तुम्ही करा. शनिवारी आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करावयाचा आहे. दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता, याला काही बंधन नाही. तेव्हा नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय तुम्हाला संपूर्ण आषाढी एकादशीचे शुभ फळ प्राप्त करून देईल, कारण नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते. नारळ हे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. नारळाला लक्ष्मी स्वरूप देखील मानलं जातं. आपल्याला नारळाचा हा उपाय करावयाचा आहे. पुराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवरती अवतरले होते, तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड तसेच कामधेनू या 3 गोष्टी आणल्या होत्या आणि या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात, नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात. आषाढी एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबत गायीची देखील आपण पूजा केली जाते आणि गायीला देखील खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा उपाय केल्याने सकारात्मकता ऊर्जा निर्माण होणार आहे. आपल्या घरातील आर्थिक प्रॉब्लेम हे नष्ट होणार आहे. कुटुंबातील दुःख, संकट, अडचणी हे दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभराट होणार आहे. तसेच सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळणार आहे. घरातील सर्व पैशांच्या आर्थिक समस्या ह्या सुटणार आहे या उपायाने. जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल, घराचं कर्ज असेल किंवा गाडीचं कर्ज असेल किंवा इतर कोणतंही कर्ज असेल, या कर्जातून देखील या उपायाने तुमची मुक्तता होणार आहे. तर हा उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा उपाय काय आहे तर वर्षातून एकदाच आषाढी एकादशी येत असते, त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करावयाचा आहे. आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, देवघरातील देवांना स्नान घालायचं आहे, त्यांची पूजा विधिवत करायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक करावयाचा आहे, विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक करायचा आहे आणि नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असते त्यांचा अभिषेक करायचा आहे, पिवळ्या फुलांचं अर्पण करायचं आहे. तशी तुळशी माळ गळ्यात घालायची आहे, गोडधोड काही नैवेद्य दाखवायचा आहे
आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दुपारी किंवा संध्याकाळी हा उपाय आपण कोणत्याही वेळेस सकाळी दुपारी कधीही करू शकतो आहे. हा उपाय आपल्याला करण्यासाठी काय करायचं आहे की एक पाट घ्यायचा आहे, त्या पाटावर एक पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला ठेवायचं आहे आणि तिथे पाटावर सर्वप्रथम एक आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, तो प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा लावणं शक्य झालं तर तुपाचा दिवा लावा, नाही तर तेलाचा देखील लावू शकता. यानंतर भगवान विष्णू आणि बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्ण आणि माता लक्ष्मी एकत्रित तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तीसुद्धा चालू शकते, किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तरी देखील चालू शकते. मग तुमच्या देवघरामध्ये असेल तर ती देखील चालू शकते. आता ही मूर्ती बाळकृष्ण किंवा विठ्ठल हे भगवान विष्णूचंच रूप आहे. मग त्यांचेच हे अवतार आहेत. मग हे अवतार वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळे आहेत. आता यांना काय करायचं आहे, भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल, तो नारळ घ्यायचा आहे. कुंकवाचा गंध त्या नारळावरती तुम्हाला लावायचा आहे. तुम्हाला एक स्वस्तिक नारळावरती काढायचं आहे. स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन सुद्धा काढायचं आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला त्या नारळाला हळद कुंकू लावायचं आहे, स्वस्तिक काढायचं आहे आणि तो नारळ तुम्हाला तिथे पाटावरती देवाकडे शेंडी करून ठेवायचा आहे. नारळाची शेंडी ही देवाकडे येईल अशाच पद्धतीने तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आणि त्या नारळासोबतच तुम्हाला 5 बदाम जे असतात ते देखील ठेवायचे आहे. 5 हिरव्या वेलची ठेवायच्या आहेत. यानंतर नारळाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळायचं आहे आणि तिथं बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही फक्त श्रवण केलं तरी देखील चालू शकतं. एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचं पठण करावयाचं आहे. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम महालक्ष्मी अष्टक हे दोन्ही आपल्याला हात जोडून आपल्याला करायचं आहे. आयुष्यातील गरिबी दुःख नाहीसे हवे अशी प्रार्थना करायची आहे. श्री भगवान विष्णूला आणि माता लक्ष्मीला आपण मनोभावाने प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवसभर हा नारळ आपल्याला तिथेच पाटावरती देवघराच्या समोर ठेवायचा आहे. नारळाला एक लाल रंगाचा धागा जो मिळतो आपल्याला बाजारामध्ये तो गुंडाळायचा आहे. जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला गुंडळून घ्यायचा आहे आणि हा नारळ संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर आपल्या देवघरासमोरच म्हणजे पाटावरतीच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तो नारळ एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही पैसे ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आता हा उपाय अशी मान्यता आहे की हा उपाय केल्याने कितीही मोठं आर्थिक संकट असेल तर ते संकट निघून जातं. कर्जमुक्ती असेल तर तो मार्ग मोकळा होतो, म्हणजे कर्जातून मुक्तता होते. तर आषाढ महिन्यातील जी एकादशी असते या दिवशी आपल्याला तो उपाय करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हा नारळ आपल्याला किती दिवस ठेवायचा आहे तर आषाढ महिन्यातील जी दुसरी एकादशी येते त्यावेळेस तो नारळ तिथून काढायचा आहे आणि तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे. आता आपण त्या नारळाबरोबरच 5 बदाम आणि 5 वेलच्या ठेवल्या होत्या, ते आपण घरातील सर्व व्यक्तींनी खायचं आहे, बाहेरच्या व्यक्तींना द्यायचं नाही. अशा पद्धतीने हा आपला छोटासा उपाय आहे, तो आपण एकादशीच्या दिवशी घरात करावयाचा आहे. त्यामुळे घरातील दोष अडचणी दुःख दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आणि आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहून भरभराट होणार आहे, आर्थिक भरभराट होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी नारळाचा उपाय हा दुष्टबाधा निवारण करण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. आषाढी एकादशीच्या दिवशी आपण दुष्ट नजरबाधा दूर काढण्यासाठी देखील नारळाचा उपाय आपण करू शकतो. खूप जास्त प्रभावी हा नारळाचा उपाय आहे. घरात नकारात्मकता ऊर्जा असेल, कोणाची वाईट नजर असेल किंवा दृष्ट लागली असेल आपल्या घराला किंवा एखाद्या व्यक्तीला बाहेरची नजरबाधा झालेली असेल, घरातील व्यक्तीला कुणी जादूटोणा केला असेल, अशा वेळेस देखील तुमच्या घरातील व्यक्तीला जर कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट त्या व्यक्तीच्या मनासारखी घडत नसेल तर हा उपाय नक्की करा. तुमच्या सर्व गोष्टी मनासारख्या होतील. अपयशाचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. तुमच्या घराभोवती किंवा घरात
एक सकारात्मकता ऊर्जा ही स्थापन होईल. तसेच लक्ष्मी आपल्या घरात सदैव राहील. आपल्या घरातील जे काही प्रॉब्लेम आहेत ते निघून जातील. या दिवशी तुम्ही म्हणजेच एकादशी दिवशी तुम्ही तुमच्या घराजवळ जर विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विठ्ठलाच्या चरणावर नारळ अर्पण करू शकता, 2 केळी अर्पण करू शकता आणि आपल्या मनातील इच्छा बोलू शकता. त्यामुळे विठ्ठलाचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो. त्यामुळे हा उपाय तुम्ही आषाढी एकादशीला जरूर करा. घरातील सर्व प्रॉब्लेम जाऊन आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदेल. तसेच लक्ष्मीचा वास राहील. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.